आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 24. तर सगळ्यात पहिले आपल्याला परिचय पाहायचा आहे. सेशनचा परिचय पाहून घ्या. त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे. ऑफिस स्किल्स मध्ये जा. यामध्ये आपल्याला 2 नॉलेज चेक दिलेले आहे. तर पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी इथं असणार आहे. तर पहिल्या नॉलेज चेक मध्ये जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा. तर यामध्ये बघा 4 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न बघा, ही इमेज पहा म्हणते. गाईडलाईन्स करता प्रत्यक्ष वर्कशीट व्यतिरिक्त आणखी एक वर्कशीट उपलब्ध आहे, तर ती कसली भूमिका बजावते म्हणत आहे. तर कोणती भूमिका दाखवत आहे पहिले पाहून घ्यायचं आहे. तर याचं उत्तर आहे हाऊ टू यूज दिस वर्कबुक, म्हणजे ते वर्कबुक कशा प्रकारे आपल्याला हाताळायची आहे, तर ती टेम्पलेट कशा प्रकारे वापरायची, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. डॉक्युमेंटच्या पेज लाऊट टॅबमधून थीम अप्लाय केल्यावर काय होते म्हणत आहे. तर थीम अप्लाय केल्यानंतर डॉक्युमेंट मधील सर्व ऑब्जेक्ट फॉर्मॅट होतात, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. MS एक्सेल मध्ये सिलेक्ट केलेल्या टेबलला टेबल स्टाईल अप्लाय करण्याचा उपयोग काय असतो म्हणत आहे. तर याचा प्राथमिक उपयोग काय आहे, त्यामुळे संपूर्ण टेबल फॉर्मॅट होते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एखादी टेम्पलेट डाउनलोड केल्यानंतर डॉक्युमेंट मधील चेंजेस सेव्ह होण्याकरता सर्वात महत्वाची स्टेप्स कुठली घ्यावी लागते म्हणत आहे. तर कोणती घ्यावी लागते, तर सेव्ह द डॉक्युमेंट, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे पहिलं नॉलेज चेक, आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामधलं दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर दुसरं नॉलेज चेक इथून स्टार्ट करा. यामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, सुडोकू पझल सॉल्व्हरचा वापर करताना युजरची भूमिका काय असते म्हणत आहे. तर युजरची भूमिका काय असते बघा, तर सॉल्व्हर मध्ये पझल भरणे, हे त्याचं उत्तर आहे. सुडोकू पझल सॉल्व्हर कशा प्रकारे काम करतो म्हणत आहे. तर कशा प्रकारे तो काम करतो, तर पझल तर्कनिष्ठपणे पायरीपायरीने सोडवण्यासाठी तो अल्गोरिदमचा वापर करतो, तर हे त्याचं उत्तर आहे. चित्रे पहा आणि त्यातील कोणत्या चित्रात सुडोकू पझल सॉल्व्हर दाखवला आहे ते ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. सुडोकू पझल सॉल्व्हर म्हणजे काय म्हणत आहे, तर याचं उत्तर, सुडोकू पझल सोडवणारे एक साधन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला याच्यातनी सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये 2 सिम्युलेशन क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, सेव्ह म्हणून वापरल्याने वर्किंग शीटची कॉपी बनते आणि मूळ शीट इंटॅक्ट राहते, त्यामुळे स्टुडंट ग्रेड बुक नावाने सेव्ह वापरून दिलेल्या शीट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉप निवडा, त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. एक्सेल मध्ये थीम ही आपल्याला वर्कबुक मध्ये आपल्याला फॉन्ट रंग आणि प्रभावी सामायिक ठेवण्याची एक जागा आहे, म्हणून निवडलेल्या टेबलची थीम बँडेड मध्ये बदला म्हणत आहे. तर थीम बँडेड मध्ये चेंज करण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, तर त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅब मध्ये जा. तर त्यासाठी बघा आपल्याला पेज लेआउट मध्ये जायचं आहे. पेज लेआउट मध्ये गेल्यानंतर इथे थीम्स दिलेल्या आहेत, तर थीम्स मध्ये जा आणि कोणती थीम सांगितलेली आहे, तर याच्यातून आपल्याला बँडेड नावाची थीम याच्यातून आपल्याला घ्यायची आहे. बघा या ठिकाणी दिलेल्या आहे, इथून बँडेड नावाची थीम घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व सिम्युलेशन क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर सेल्फ लर्निंग सोडवायचा, तर इथून प्रोसीड बटनावर क्लिक करा. त्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे. तुम्ही टेम्पलेट फाईल डाउनलोड केल्यानंतर एडिट करणे सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्या टॅबवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे, तर त्यासाठी एनेबल एडिटिंग वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एक्सेल मधील कोणत्या टॅब मध्ये फाईल सेव्हिंग ऑप्शन्स असते म्हणत आहे, तर फाईल मेनू मध्ये असते. MS एक्सेल मध्ये टेबल स्टाईल ऑप्शन्स कुठे उपलब्ध आहे म्हणत आहे, तर डिझाईन टॅब मध्ये दिलेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये थीम्स काय आहे म्हणत आहे, तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये थीम काय असते बघा, तर याचं उत्तर पहिलेच आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एक्सेल मध्ये तुमच्या शीट साठी निवडलेल्या थीमचे रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते ऑप्शन वापराल म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला कोणते ऑप्शन्स वापरावे लागेल, तर याचं उत्तर इथे कलर्स आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एंड एक्झाम वर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग सोडवणं झालेलं आहे
आणि ते स्कोर्स मध्ये आपल्याला पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर इथून स्टार्ट करा. यामध्ये गाइडेड डू इट युअर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे. ग्रेड बुक शीट मध्ये संपूर्ण टेबल सिलेक्ट करा आणि होम टॅब स्टाईल ग्रुप फॉर्मॅट ॲज अ टेबलचा वापर करून व्हाईट टेबल स्टाईल लाईट 1 मध्ये अप्लाय करा म्हणत आहे. तर पूर्ण टेबलला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. टेबलला पूर्ण सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला होम टॅब फॉर्मॅट ॲज अ टेबलवर क्लिक करावं लागेल या ठिकाणी. आणि यातून बघा आपल्याला पहिलंच घ्यायचं ऑप्शन, याच्यातून पहिलंच घ्या आणि त्यानंतर सेव्ह सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. ग्रेड बुक शीट मध्ये सेल G2 सिलेक्ट करा म्हणत आहे, तर G2 सिलेक्शन करायचं आहे. तर कॉलमचा G घ्या आणि रोचा इकडून 2 घ्यायचा आहे. तर G2 ला इथे सिलेक्शन केलेला आहे. त्यानंतर फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याला बोल्ड करा म्हणत आहे, तिथून त्याला बोल्ड करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. त्यानंतर बघा ग्रेड बुक शीट मध्ये सेल B2 सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून फॉन्ट कलरचा वापर करून स्टँडर्ड रेड कलर द्या म्हणत आहे. तर B2 ला ते सिलेक्शन करा, फॉन्ट कलर मध्ये जा आणि यातून रेड कलर द्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. ग्रेड बुक शीट मध्ये पेज लेआउट टॅब प्रिंट एरिया ऑप्शन सेट प्रिंट एरियाचा वापर करून प्रिंट एरियाची सेटिंग सेट करा म्हणत आहे. तर यासाठी बघा ग्रेड बुक शीट मध्ये जायचं आहे. त्यानंतर लेआउट टॅब मध्ये जा. लेआउट टॅब मध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रिंट एरिया सिलेक्शन करायचा, तर प्रिंट एरियावर क्लिक करा आणि त्यानंतर सेट प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. फाईल टॅब सेव्ह याचा वापर करून दिलेला डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर स्टुडंट ग्रेड बुक नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह याजवर जायचं आहे, डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला स्टुडंट ग्रेड बुक नावाने सेव्ह करण्यासाठी या फाईलला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फाईल नेम मध्ये त्या फाईलला टाकायचं आहे, त्यानंतर त्याला पेस्ट करा अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे आणि ते आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. त्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, सिस्टीम युनिट मध्ये ग्राफिक कार्ड का जोडले जाऊ शकते म्हणत आहे. तर का जोडले जाऊ शकते, तर गेम्स किंवा डिझाईन साठी दृश्य कार्यक्षमता सुधारण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. ऑपरेटिंग सिस्टीम सुरू होण्यापूर्वी आवश्यक डेटा कोणत्या घटकात साठवला जातो म्हणत आहे. तर कोणत्या घटकातनी साठवला जातो बघा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रॉम आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. जुन्या पीसी मध्ये पॉवर सप्लाय मधून जळाल्यासारखा वास येतो, तर तुम्ही पहिले काय चेक कराल म्हणत आहे. तर याचं उत्तर लगेच वीज बंद करा आणि PSU बदला, हे त्याचं उत्तर आहे. कॅश मेमरी संगणकात का महत्वाची आहे म्हणत आहे. तर कॅश मेमरी का महत्वाची आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. सिस्टीम युनिट असेंबल करताना तुम्हाला रिकामा PCI स्लॉट दिसतो, तिथे काय बसू शकता म्हणत आहे. तर त्या ठिकाणी आपण ग्राफिक कार्ड बसवू शकतो. कॉम्प्युटर लॅब मध्ये काम करताना तुम्ही पाहता की USB पेन ड्राईव्ह डिटेक्ट होत नाही, तर कोणता पार्ट तपासावा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला USB पोर्ट चेक करावं लागेल. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. तुम्हाला मॉनिटर CPU ला जोडायचा आहे, तर कोणता पोर्ट वापरण्याची शक्यता जास्त आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर VGA किंवा HDMI पोर्ट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. तुमच्या मित्राला PC मधील आवाजाची गुणवत्ता सुधारायची आहे, तर कोणते एक्सपान्शन कार्ड बसवावे लागेल म्हणत आहे. तर याचं उत्तर साऊंड कार्ड आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. अपग्रेड करताना तुम्ही नवीन नेटवर्क कार्ड जोडले, याचा फायदा काय होईल म्हणत आहे. तर नेटवर्क किंवा इंटरनेटचे जोडले जाऊ शकते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सायन्स वेअरफेअर विद्यार्थी संगणकाची स्क्रीन मोठ्या डिस्प्लेला दाखवू इच्छितो, तर कोणता पोर्ट वापरावा म्हणत आहे. तर यासाठी HDMI पोर्ट वापरावा लागेल, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फा शेवटचं सेशन एंड ते सोडवणं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 13 सेशन 24 सोडवायचं आहे.